बातमीपत्रात स्वागत। राज्यातील बळीराजासाठी मंत्रिमंडळ बैठकीतून एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या घोषणेची पूर्तता करत आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात। होय शेतकरी मित्रांनो, राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे। राज्यातील कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा सुधारलेली आहे। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। यामध्ये अल्पमुदत, पूर्णगठित आणि पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या 50,000 प्रोत्साहनपर लाभ देणार आहेत आणि 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू केलेली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीचे अखेर 5 लाख रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। आज यादीत नाव तपासायला सुरुवात झालेली आहे। नेमकी बातमी काय आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज होणार पैशाचे वितरण, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। ज्यांना आता नवीन कर्ज घ्यायचे आहे त्यांना देखील सरकारने दिलेली आहे गुड न्यूज। तेव्हा बातमी सविस्तर बघूया। शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आणि बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि दिलासादायक आहे। गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून ज्या कर्जमाफीच्या निर्णयाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, ती अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सोमवार दिनांक 30 जूनपासून कर्जमाफीच्या लाखो रुपयांचा निधी वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुरू झाले आहे। सोशल मीडियावरती सध्या अनेक चर्चा सुरू झाल्या आहे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही अफवा न सांगता मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय घोषणा केली, हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहे आणि याबद्दल संपूर्ण अपडेट आपण घेणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील यादी तुमच्या मोबाईलवरती घरबसल्या कशी पाहू शकता। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही चुकूनही याचा भाग स्किप केला तर कदाचित तुमच्या महत्त्वाच्या माहितीचे नुकसान होऊ शकते। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत या कर्जमाफी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्यांना संकट काळामध्ये संयम ठेवला पाहिजे। आता त्यांना पुन्हा पायावर उभे करणं ही सरकारची जबाबदारी आहे। बघूया या योजनेची नेमकी काय काय ठळक वैशिष्ट्य आहे। शेतकऱ्यांना थेट प्रत्यक्षपणे लाभ मिळणार आहे। हे 2 लाख रुपयापर्यंत पुन्हा मध्यस्थाला न मिळणार, नाहीतर थेट तुमच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना प्राधान्य कर्ज 2020 ते 2025 या कालावधीत थकबाकी होते, त्यांना या योजनेचा प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। पारदर्शकता जर बघितली, यादीमध्ये कोणतेही नाव सुटणार नाही आणि चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे। अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न पडला होता की पैसे जमा झाले किंवा नाही, आणि तर मित्रांनो, सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाची तुमची नोंदणीकृत मोबाईल नंबर SMS पाठवला जात आहे। जर तुम्हाला अजून SMS आला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहे। यादी कशी तपासावी, तेव्हा आत्ता अनेकांना हे प्रश्न पडला असेल की माझी यादीत नाव आहे किंवा नाही। तर हे खूप सोपे आहे। पहिली पायरी म्हणजे सर्वप्रथम सरकारी अधिकृत पोर्टलवर जा, त्यामुळे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल किंवा तुम्ही हे लिंक टाकू शकता। दुसरी पायरी म्हणजे शेतकरी कर्जमाफी यादी 2026 असा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा। तिसरी पायरी म्हणजे तुमचा जिल्हा, तुमचे नाव निवडा। चौथी पायरी सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर यादीवर ओपन होईल। मित्रांनो, अनेक ठिकाणी बनावट लिंक फिरत आहे, त्यावर क्लिक करून तुमची खाजगी माहिती शेअर करू नका। ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्ही वेबसाईट दाबू शकता, जिथे तुमचे डेटा सुरक्षित राहील। जर यादीत तुमचे नाव नसेल तर निराश होऊ नका, कारण दर 3 दिवसानंतर ही यादी अपडेट केली जात असते। अनेक कमेंट्स येत आहेत की माझ्या खात्यात पैसे आले नाही, मी काय करू। मित्रांनो, यासाठी तुम्ही KYC अपडेट करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे आधार KYC नसेल, तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर मात्र तुम्हाला पैसे अडू शकतात। त्यामुळे जवळच्या बँक खात्यात जाऊन एकदा KYC आणि बँकेत जाऊन पूर्ण करा। ज्याच्यावर आधीपासूनच काही तांत्रिक कारणामुळे कर्जमाफी रोखली गेली होती, त्याची चौकशी करणं, त्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे। तो नंबर तुम्ही स्क्रीनवरती आणि तुमच्या याच्यावर ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता। तुम्ही शेतकरी मित्रांनो, हे सर्च केल्यावर तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल महत्त्वाची हेल्पलाईन नंबर तुम्हाला गुगलवरती किंवा कोणत्याही वेबसाईटवर अवेलेबल होऊन जाईल।
शेतकरी मित्रांनो, ही केवळ कर्जमाफी नाही तर तुमच्या कष्टांचा सन्मान आहे. सरकारकडून ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलेली सगळ्यात मोठी बाब आहे आणि या बाबीमुळे शेतकरी बांधव अतिशय मोठ्या प्रमाणात खुश होतील, ही देखील महत्त्वाची आहे. मित्रांनो, यामुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख, 3 लाख, 4 लाख रुपये जमा होतील आणि सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यात सुरुवातीचे पैसे वितरित होतील ते देखील पाहूया. सुरुवातील मराठवाड्यातील साधारणपणे छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना या 4 जिल्ह्यांमध्ये जमा होतील. टप्प्याटप्प्याने पुढील 4 जिल्हे मराठवाड्यातील ते देखील लवकर येतील. त्यानंतर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि वर्धा या 5 जिल्ह्यांमध्ये विदर्भातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार. कोकण विभाग जर बघितला तर त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप चालू झालेले आहे आणि चालू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात पैशाचे वाटप सुरू होतात. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यात आपण पैशांचे वाटप सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर उरलेले बाकीचे जिल्हे पुढच्या काही दिवसातच म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये हे सुरू राहील आणि अपडेट होणार आहे. मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्र सरकारने टप्प्याटप्प्याने शेतकरी कर्जमाफी करण्याचं ठरवलं असून संपूर्ण शेतकऱ्यांना एकाच वेळेस लाभ करणे कठीण असल्या कारणाने त्यांना पायऱ्या बनलेल्या आहेत. त्या सगळ्या टप्प्याटप्प्याने त्यांना शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, ही केवळ कर्जमाफी नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरकारने केलेला मोठा प्लॅन आहे. महाराष्ट्रात वाढते शेतकऱ्यांची आत्महत्या हा खूप मोठा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो कलंक पुसण्यासाठी सरकारने उचललेले मोठं पाऊल तुमच्या आमच्या खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कोणतीही शेतकरी आत्महत्या करणार नाही किंवा कर्ज देखील घेणार नाही, यासाठी सरकारने खूप मोठा प्लॅन आखला होता. आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना सरकार पाठीशी राहणार ही देखील बाब तयार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे कष्ट समान आहे. सरकारकडून मिळणाऱ्या 2 लाख रुपयांच्या मदतीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे त्यांच्या शेती व्यवसायाला पुन्हा नवीन एक चालना देण्याचे राज्य सरकारने ठरवलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आणलेली आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीतच आहे की यानुसारच सर्व गोष्टी आपल्यापर्यंत होणार आहे. कर्जमाफी हे एक दिलासा नसून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्याचे खूप मोठे पर्याय आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यामध्ये नवीन चर्चेला उधाण येत आहे. आता शेतकऱ्यांना देण्यात आलेले होते. या विधानानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी आजपासून लाभांतरित होणार आहे. कारण की 30 तारखेनंतर सर्वांना हे पैसे लाभांतरित होणार आणि कर्जमाफीचं मोठं वक्तव्य कृषी मंत्री यांनी पण दिले होते. त्यानुसारच आता आजपासून या गोष्टीला सुरुवात होणार आहे. तरी शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या गोष्टीचे वाटप होणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गावातील सर्व शेतकरी ग्रुप्सवरती व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण की तुम्हाला माहीत आहे, एका शेअरमुळे सगळ्या गोष्टी होते. तुमच्या गावातील सर्व शेतकरीवरती ग्रुप्स हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण तुमचे प्रश्नाचे उत्तर देणे हेच आमचे पर्याय आहे. आमच्या टीमकडून आणि आम्ही सर्वांच्या कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा अशा सरकारी योजनेच्या खऱ्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपचे बटन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.